आचार्यजी, मी आता LKG पासून शिकायला सुरुवात केली आहे. एक शिक्षक घेऊन सुरुवात केली आहे. जर मी स्टार्टिंग पासून सुरुवात केली तर काय होईल? तुम्ही कशाबद्दल बोलताय? गीतेबद्दल? नाही, माझा व्यक्तिगत प्रश्न आहे. मी LKG पासून शिकायला सुरुवात केली आहे. मी 35 वर्षांची आहे. व्यवस्थित शिकले नव्हते म्हणून मी शिक्षक घेऊन अभ्यास करायला सुरुवात केली. तर ते सगळे. आता तुम्ही कुठपर्यंत पोहोचलात? मी तर गीतेसोबत 1 वर्षापासून जोडलेली आहे. मग जेव्हा मी तिसरीचं शिकण्यासाठी गेले तेव्हा मला अभ्यास व्यवस्थित येत नव्हता, पण माझ्याकडे प्रमाणपत्र होतं. तेव्हा ते म्हणाले की तुमचा दर्जा LKGचा आहे, त्यामुळे जाणून घेण्यासाठी तुम्हाला शिकावं लागेल. म्हणून मी LKG पासून सुरुवात केली. तर मी काय करू? कन्फ्युज्ड आहे. शिकत राहा, काही विचार करू नका. यात वयाची वगैरे काही गोष्ट नाही. अहंकार म्हणतो की तू एवढ्या वर्षांची झाली. काही अडचण नाही, अगदी काही नाही. ज्ञान ही अशी गोष्ट नाही की त्याला आपण वयाची कोणतीही मर्यादा लावावी. मी खूप अंधश्रद्धेत बुडाले होते, त्यामुळं ते सगळं भूतकाळातलं आहे. आता नवीन सकाळ आहे, बरोबर? त्यामुळे 35 नाही, 55 मध्येही जर कोणी सुरुवात केली तरी चांगलं केलं की सुरुवात केली. जो जिथं आहे तिथूनच तर सुरुवात करेल ना. कुणी काहीही बोलत राहिलं तरी तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. आणि तुम्हाला जेवढं उच्च शिक्षण घ्यायचं असेल तेवढं घ्या. ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डॉक्टरेट जे काही करायचं असेल ते करा, बरोबर? आणि पुढे जा. वय वगैरे हे सगळं काही नाही. तेव्हा लोक म्हणतात एवढी मोठी आहेस तरी कमजोर कशी काय? मग मला असं वाटतं की मी खरंच कमजोर आहे. शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये जिथून गरज असेल तिथून सुरुवात करू. येस, पण मग समाजातून टोमणे ऐकायला मिळतात. मग कमकुवत असल्यासारखं वाटतं. पण हो, तुमचं म्हणणं ऐकल्यावर मी बोलतोय ना, जरा माझ्याही बोलण्याचा थोडा विचार करा, ठीक आहे? जेव्हा खूप सारे लोक म्हणत असतील की खूप उशीर झालाय, कशाला शिकताय वगैरे, तेव्हा थोडं माझं बोलणंही लक्षात ठेवा. त्यामुळे विचारलं. बस बस बस, ठीक आहे? आणि 1-2 वर्ष, 4 वर्ष नाही, तुम्ही शेवटपर्यंत पुढे जात राहा. आणि त्यात वयाचा वगैरे काही विचार करू नका, ठीक आहे? थँक्यू सर.